प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा कालापर प्रकरणातील भगवान श्री कृष्णांचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल 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 ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं वृत्यार्त्यं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधामना अन्योञ्चस्तचरणश्रवणात्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरणांगत दिनार्थे परित्राण पर्यायने सर्वस्यारती दैवे मुक्ताबाई नमस्तुते. कीर्तनाची सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या विक्रन या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आई जगदंबा आई दुर्गा देवी हिच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त विक्रन ग्रामस्थ मंडळ यांच्या मार्गदर्शनाने ही अखंड देवी भागवत कथा आयोजित केली होती. तसंच आजचा 7वा दिवस. आता मला बघितलं तर एवढे 7 दिवस तुम्ही आमच्या ताईंचं कथा ऐकली म्हणजे माझ्या गुरूंची कथा ऐकली. आता त्याच्यानंतर जे 2 तास बाकीचे म्हणजे पुस्तक वाचलं गेलेलं आहे आणि पुस्तकाचं शेवटचं पान बाकी आहे आणि ते शेवटचं पान मी आहे. आता आमच्या ताईंनी एवढी मोठी कथा सांगितली आणि मी तुमच्या समोर कीर्तन सादर करणार आहे. आता ताईंनी एवढं मोठं ज्ञान सांगितलं. ताईंचं काहीतरी ज्ञान मला दिलेलं आहे आणि ते ज्ञान मी तुमच्या समोर मांडते आहे. आता गुरूंनी एवढी मोठी कथा सादर केली म्हणजे मी आता काहीतरी तुडकं मुडकं सांगेल. कारण ज्याला 1 मुलगी आहे त्याने मला दुसरी मुलगी समजायची, ज्याला 2 मुली आहेत त्याने मला तिसरी मुलगी समजायची, ज्याला 3 मुली आहेत त्याने मला चौथी मुलगी समजायची, ज्याला कोणीच नाही त्याने मला दत्तक घेऊन यायचं. अशी स्थिती आहे. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने इतकी सुंदर अशी कथा आयोजित केली गेली आणि या कथेमध्ये कालापर प्रकरणातील कीर्तनाची सेवा ही मज पामराकडे आली आहे. मज पामरा आहे काय थोरपण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसंच या ठिकाणी आता मला सांगा, ताई कथा करत होत्या, ताईंनी काही प्रश्न विचारले, तुम्ही काय करत होत्या? उत्तर देत होत्या
हो तर म्हणा जोरात, हो ना? हा, मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारेल, त्याचे तुम्ही काय करायचं? उत्तर द्यायचं. आता एखाद्या आपल्यापेक्षा मोठा मनुष्य राहिला, आपण त्याला असं बोलू का, का रे इकडे, का रे तिकडे जा, असं काही बोलू का? नाही. का हो दादा इकडे या, का हो काका इकडे या. तसं इथं माझ्यापेक्षा किती आहे मोठे आहेत, मी त्यांना कसं बोलेल? का हो दादा, का हो महाराज, असं काहीतरी बोलेल. तसंच इथं आमच्या ताईंचा तर प्रश्नच नाही. आमच्या ताईंनी आमची संस्था आहे, आता ताईंनी संस्थेचं सगळं सांगितलं, तर मी आता गुरूंनी सांगितलं पण विद्यार्थिनीने सांगावंच लागेल. आमची संस्था आदिशक्ती मुलींची वारकरी शिक्षण संस्था. ह्या ज्या मुली आहेत ना, ह्या मुली भगवंताचं काहीतरी, इथं मी जसं गायन करते, इथं जसं मी कीर्तन करते, इथं हे गायन करतायत, हे शिकण्यासाठी आपल्याला BCA डी फार्मसी असेल ती डिग्रीचं आपल्याला सर्टिफिकेट भेटून जातं. पण ही जी कला आहे वारकरी संप्रदायामध्ये, जर आपल्याला पाय ठेवायचा असेल तर आपल्याला झिजावं लागतं. खाली पडलेल्या फुलांनी भगवंताच्या गळ्यातल्या फुलांना विचारलं, माळेला विचारलं. खाली पडलेले फुल म्हणतायत की काय तुमचं आयुष्य, काय म्हणताय, काय तुमचं आयुष्य, तुम्हाला देवाच्या गळ्यात पडण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं. काय? देवाच्या गळ्यात पडण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं. तेव्हा ते फुलं अतिशय सुंदर उत्तर देतात, अरे देवाच्या गळ्यात पडण्यासाठी आधी सुईने टोचून घ्यावं लागतं, तेव्हा देवाच्या गळ्यात पडता येतं. म्हणून भगवंताचं काहीतरी कार्य करायचं असेल, इथं उभं राहायचं असेल, गायन करायचं असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला झिजावं लागतं. ह्या मुलींना घडवणाऱ्या आमच्या ताई आहेत, आमचे काका सुद्धा आहेत. जोरदार आमच्या ताई आणि काकांसाठी जोरदार टाळी वाजवा. आमचे बाबा सुद्धा आलेले आहेत, म्हणजे आमच्या ताईंचे वडील. काही शिकवायचं असलं रागरागिणी पोरींना शिकवतो. आमचे बाबा जर संस्थेत नसले ना, सगळ्यांना कर्म, बाबा तुम्ही आले ना आम्हाला करमत नाही, अशी स्थिती. आपल्या 2 जरी मुलं असले, 2 जरी, तरी आपण कण मायव कथाही उन्हात या असं वाटतं ना आपल्याला. एवढा 30-35 मुली सांभाळणं काही सोपं आहे का? सोपं आहे का? कोणाचं काय दुखतं, कोणी इकडं भांडतं, कोण तिकडं भांडतं, पण त्यांना वळण लावणं, शिस्त लावणं, वरून त्यांना शिकवावं, वरून शाळेचा अभ्यास सुद्धा त्या आमच्या ताई आणि काका आणि आमचे बाबा करतात. पुन्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता एवढ्या 7 दिवसामध्ये आमचे कॅसिओ वाजवायला इतकं सुंदर वाजवतात, कारण आणि आमचे तबला वाजवायला, आमचे कॅसे वाजवायला हरिभक्त पारायण आदरणीय आमचे प्रवीण महाराज असतील, हरिभक्त पारायण आदरणीय आमचे भागवत महाराज असतील, हरिभक्त पारायण आदरणीय आमचे रोहित महाराज असतील. ही कला शिकण्यासाठी आयुष्यभर झिजावं लागतं. हे पखवाज वाजवणं काही सोपं असतं का? हाताचे रक्त निघा फोड होऊन जातात, तरी सुद्धा आपल्याला घाम येऊन जातो, तरी सुद्धा वाजवावं लागतं. इतकी कठीण कला इथं वाजवावी लागते. याच्यासाठी काही ना काही झिजावं लागतं. यांच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. इतकं सुंदर नियोजन आहे, म्हणजे आमच्या संस्थेने काहीतरी पुण्य केलं असेल, काहीतरी पुण्य केले की आम्ही तुमच्या गावामध्ये एवढं सुंदर असा कार्यक्रम, कारण तुमचंही प्रेम, कारण रक्ताचे जे नाते असतात ना, काही वेळेस खोटे असतात आणि जे मनाचे नाते असतात ना, ते खरे असतात. पण तुमचं गाव हे इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे. जन्मोजन्मी आम्ही सादरीकरण करू शकलो तुमच्यासाठी आणि तुमच्या गावासाठी आणि यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. आता तुम्ही गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा,
बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की गोकुळात आनंद झालेला आहे, आनंदाचा पारावार राहिलेला नाही. काय म्हणतात? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. इतका आनंद झालाय. बरं, असा बिना कामाचा आनंद होऊ शकतो का? नाही. तर का आनंद झाला? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. इतके आनंद होत आहेत, इतका आनंद होत आहेत. बरं, आनंद होऊन त्या नुसत्या बसल्यात का? त्या काय करतायत? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढी उभारतायत. जसं आपण गुढी पाडवायच्या वेळेस गुढी उभारतो ना, गुढी उभारतायत, तोरणं बांधतायत, कथा करतायत, गाणे म्हणतायत, भजन म्हणतायत. आणि जे जे त्या भगवान श्रीकृष्णाला बघायला जात आहेत ना, त्यांचं मन स्वतःकडे न राहता भगवंताचं होऊन जात. तुका म्हणे छंदे तेने मोहिले गोविंदे, विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, आता आजचं हे कीर्तन कशाचं आहे? काल्याचं कीर्तन आहे, बरोबर. आता काल्याचं कीर्तन जर सप्ताह असला, सप्ताह 5 दिवसाचा असला, 8 दिवसाचा असला, किंवा कथा असली, तर त्याची समाप्ती होते. पण सांगता करण्यासाठी आपल्याला काल्याचं कीर्तन करावं लागतं. काला प्रसंग सांगावा लागतो. काल्याचं कीर्तन करावं लागतं. काल्याच्या कीर्तनाशिवाय कोणत्याही सप्त्याची जर कथा असेल, समाप्ती जरी झाली तरी सांगता होत नाही. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय, पण मंदिराच्या कळसाचं काम पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी मंदिर पूर्ण झालं असं म्हणता येईल का? नाही. तसं कथेची सांगता करायची असेल, सप्तेची सांगता करायची असेल, तर काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होत नाही. बरं, काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काय करता? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र उच्चारावं लागतं. बरं, आचरण करावं लागत नाही. आचरण कोणाचं करावं लागतं? भगवान राम प्रभूंचं चरित्र आचरण करावं लागतं. कारण भगवान श्रीकृष्ण आणि राम प्रभू यांच्यामध्ये फरक आहे. भगवान राम प्रभूंचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता कडक उन्हामध्ये झालाय. आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता भर पावसात झालाय. राम प्रभूंचा जन्म बघितला तर राजमहलात झालाय. आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म बघितला तर बंदीखानात झालाय. राम प्रभू एक वचनी, एक बाणी, एक पत्नी होते. आणि भगवान श्रीकृष्णांना 16,108 पत्न्या होत्या. कधी खरे बोलायचे तर कधी खोटं बोलायचे. म्हणजे राम प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मागे 36चा आकडा होता. म्हणून भगवान श्रीकृष्णांचं चरित्र फक्त बोलावं लागतं, उच्चारावं लागतं, आचरण करावं लागत नाही. जर आचरण केलं तर फार वाईट होतं. एकाने ठरवलं एक कीर्तनालाच जायचं नाही ना, भगवंताचं नामचिंतन करायचं नाही, काहीच नाही. पण त्याची पत्नी प्रत्येक कीर्तनाला, प्रत्येक भजनाला जायची. त्याची पत्नी म्हणायची की का हो, जा ना कीर्तनाला, कीर्तनामध्ये काहीतरी घ्या, काहीतरी आचरण करा, ते सांगतील ते आचरण करा. जायचं नाही, जायचं नाही, जायचं नाही. पण एके दिवशी ही म्हणते ना जायचं, आचरण करायचं, काहीतरी घेऊन घ्यायचं. म्हणजे ठीक आहे, आज मी जातो. पण तू गेला कोणत्या कीर्तनाला गेला? काल्याच्या कीर्तनाला गेला. कीर्तनकाराने सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना 16,108 बायका होत्या. आता याच्या पत्नीने काहीतरी आचरण करायचं. आता मी जर सांगितलं की नामचिंतन करा, तुम्ही काय कराल? नामचिंतन कराल. पण जर काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र उच्चारण करायचं, आचरण नाही. त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना 16,108 बायको होत्या. याने हा घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्या पत्नीला सांगितलं, का ग? म्हणले इकडे. म्हणले काय? तू म्हणत होती ना कीर्तनाला जायचं. म्हणजे मी कीर्तनाला जाऊन आलो. म्हणे मग आता काय शिकले तुम्ही? म्हणले मी अजून एक बायको करतोय. म्हणले आता तिला राग आला, मी अजून एक बायको तुम्ही का करतायत? मी तुम्हाला अपूर्ण पडली का? म्हणले अगं तूच तर म्हणे आचरण करायचं, त्या भगवान देवाला 16,108 बायका होता, मी 5-6 केला तर माझं काय बिघडेल? अशी स्थिती आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे चरित्र हे आचरण नाही तर नुसतं उच्चारण करावं लागतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव अग्नी गेला. आपल्या साधा गॅसचा चटका लागला तरी आपण उई करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने करणगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, आपण जड बादली धरी तरी आपण उई करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे चरित्र हे आचरण करावं लागत
नाही, फक्त आणि फक्त उच्चारण करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आता भगवान श्री कृष्ण, कृष्ण हे नाम काय करतं बरं का? कृष्ण हे नाम मनाचं आकर्षण करतं. आता तुम्ही इथं बसलेत, पण काही जण इथं बसून मुंबई फिरून, इथं बसून घरी जाऊन येतील. एक जण म्हणाला, मला एक आजी आली, दीदी कीर्तन झाल्यानंतर इतकं सुंदर कीर्तन केलं, इतकं सुंदर कीर्तन केलं, इतकं सुंदर कीर्तन केलं. म्हणले मग, पण दीदी तुझं कीर्तन ना मला समजलंच नाही. मला तर समजलं का नाही? एक सांगू का दीदी? म्हणे काय? मी घरी होती, घरी मी स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर मी पोराबाळांना खाऊ घातलं, भांडे घासले, घर झाडलं, सगळं केलं, घराच्या बाहेर आणली, चप्पल घातली. पण म्हणे पण काय? पण आधी कुलूप लावलं, कडी लावली, कडी लावली की कुलूप लावली, हेच मला माहित नाही तिचं मन कुठं होतं. काहींचं कीर्तन म्हणजे कीर्तनात चित्तच राहत नाही. कीर्तनात चित्त नसलं का काय होतं बरं का? त्याचं हे एक उदाहरण सांगते. दोन मित्र असतात. एक मित्र म्हणतो की अरे त्या विखरण गावामध्ये ना छान कथा चालू आहे, आज काल्याचं कीर्तन आहे, चल ऐकायला. दुसरा म्हणतो नाही 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 नाही, त्या दुसऱ्या गावामध्ये ना तमाशा चालू आहे, तिथं मी जातो. हा म्हणतो नाही नाही, मी माझा कीर्तनाला जातो. तो म्हणतो मी माझा तमाशाला जातो. दोन्ही घरी येतात. घरी येतात आणि डायरेक्ट देवा घरी जातात. देवा घरी गेल्याच्या नंतर नारद, आता जो कीर्तनाला जातो ना तो नरकात जातो आणि जो तमाशाला जातो तो स्वर्गात जातो. नारद मुनी देवाला चिडून सांगतात की काय रे देवा, फार चुकीचं करतो तू. म्हणले काय? तुझ्यासारखा अन्याय कुणीच करू शकत नाही. म्हणले अरे काय केलं? म्हणले जो कीर्तनाला गेला त्याला तू नरकात पाठवलं आणि जो तमाशाला गेला तू त्याला तू स्वर्गात पाठवलं, असं काय केलं तू? म्हणले असं आहे का, मी अन्याय करतो वय? बोलो. दोघींना असं समोर बोलवलं. म्हणले का रे? म्हणले काय, जर तुम्ही इथं काही खोटं बोलले तर समोर कोण उभा आहे? साक्षात भगवंत उभा आहे. त्याच्यासमोर खोटं बोलणं चालेल का? पहिल्याला विचारलं, जो कीर्तनात गेला होता त्याला विचारलं, तू कीर्तनात गेला होता? म्हणजे हो मी कीर्तनात गेलो होतो. मग खरं खरं सांग, तुझं चित्त कुठं होतं? काय तुझं चित्त कुठं होतं? म्हणले खरं सांगू का देवा, माझं चित्त ना तमाशाकडे होतं. इथं ना काय, इथं तिथं नाच गाणं होत असेल, असं होत असेल, तसं होत असेल. इथं काय विट बरक माई, इथं काय कामाचं? इथं काहीच कामाचं नाही. म्हणून बरं ठीक आहे, आता जो तमाशाला गेला त्याला विचारलं, सांग रे तुझं चित्त कुठं होतं? म्हणले खरं सांगू का देवा, माझं चित्त ना कीर्तनात होतं. इथं काय नाच गाणे, इथं भगवंताचं नामचिंतन होतं विखरण गावामध्ये आणि उगाचच मी इथं आलो. आता मला सांगा, जो कीर्तनाला गेला त्याचं शरीर जरी कीर्तनात होतं पण त्याचं मन कुठं होतं? तमाशाकडं. आणि जो तमाशाला गेला त्याचं शरीर जरी तमाशात होतं पण त्याचं मन कुठं होतं? कीर्तनात होतं. आणि मरताक्षणी जो कीर्तनाला गेला तो मरताक्षणी तमाशा करत होता आणि म्हणून तो कुठे गेला? नरकात गेला. आणि जो तमाशाला गेला होता तो मरताक्षणी कीर्तन म्हणजे भगवंताचं नामचिंतन मरताक्षणी होतं म्हणून तो कुठे गेला? स्वर्गात गेला. म्हणून भगवंताचं कीर्तनात बसलेले असताना तुमचं चित्त हे कीर्तनातच असू द्यावं. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा, 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 तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचं. त्याच्याने आपल्याला
काय भेटेल? समाधान मिळेल. म्हणून आपल्याला नामचिंतन. पण आताच्या काळात लोक नामचिंतन करत नाही, कारण हा देह एकदाचा जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह एकदा जाणार आहे, पण या देहाचा जर उद्धार करायचा असेल तर आपल्याला नामचिंतन करावं लागेल. हा देह ना पुस्तकाच्या कवर सारखा आहे. कशासारखा आहे? पुस्तकाच्या कवर सारखा. त्या पुस्तकाच्या कवरवरनं जर पुस्तकाचं कवर नसलं तर कळेल का? तर हे पहिलीचं पुस्तक आहे, हे दुसरीचं आहे, हे तिसरीचं आहे. पण त्याला जर कवर असलं तर कळेल की हे पहिलीचं आहे, 12वीचं आहे. तसंच आपलं शरीर आहे ना, हे आपलं एक कवर आहे. याच्यावरनं कळतं की हा बंड्या आहे, हा सोन्या आहे, हा पप्या आहे. त्याच्यावरनं कळतं. कारण हे जीवन फक्त 4 दिवसाचं आहे. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला. आया तू अकेला जग में, आया तू अकेला, आया तू अकेला जग में, जाए भी अकेला. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे. म्हणून या देहाचा जर उद्धार करायचं, म्हणून आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून ते कृष्ण नाम काय करतं? मनाचं आकर्षण करतं. पण आपण वाईट गोष्टी करतो. तसंच आता भगवंताच्या जन्माच्या वेळेस कोण वाईट गोष्ट करत होतं त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगते. आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस ह्या मृत्यू लोकामध्ये इतकं पाप होत होतं, इतकं पाप होत होतं, तो कंस इतकं पाप करत होता. जिथं तिथं कीर्तन मोडत होता, यज्ञ मोडत होता, साधू संतांना त्रास देत होता, पशु प्राणी मारत होता, इतका त्रास देत होता. आणि त्यावेळेस सगळे देव भगवंत, सगळे देव देवादिदेव घाबरले. आणि घाबरल्याच्या नंतर ते भगवंत विष्णू परमात्म्यांकडे गेले की आता देवा, आता तरी तुम्ही काहीतरी करा. तेव्हा भगवंत विष्णू परमात्म्यांची स्तुती करू लागले. काय म्हणतात? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दन आनंद गणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सजरूपा. अशी भगवंत परमात्म्याची स्तुती करतायत. तेव्हा भगवंत विष्णू म्हणतात आता तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. इकडं काय होतंय? कंसाची बहीण देवकी, हिचं विवाह कंस लावते. कोणाशी? वसुदेवांशी लावतो. इतकं थाटामाटात लग्न लावतोय, इतका आनंद त्या कंसाला होतोय.
इकडं लग्न चालू आहे. कसं? स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळे मुरुणं विनायकमहं चिंतामणी सेवलं लेण्याद्री गिरिजात्वरं सुरवरं विघ्नेश्वरं भोजरं. काय टुमुटुमुटुमुटुमु बघताय? जस काय माझंच लग्न आहे. मंगलाष्टकाचं विचारूच नका तुम्ही, ते लग्नाचं तर विचारूच नका. 5 प्रकारचे श्लोक असतात. पहिला आता ती अक्षदा असते, पहिल्या श्लोकामध्ये ते पूर्ण फेकून देता, बाकीच्यांना काय करायचं? खालचं उचलायचं, अशी स्थिती असते. इथं वासुदेव देवकीचं इतकं सुंदर असं विवाह पार पाडतोय. त्याच्यानंतर देवकीची छान मोठी मिरवणूक चालू आहे. कंस आनंदाने, इतका आनंद आहे. पण तेवढ्यात मोठी आकाशवाणी होते की अरे कंसा, इतका आनंद होतोय ना तुला, तू ज्या बहिणीचं इतका थाटामाटात लग्न करतो आहे, त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्या जीवावर आले तर कोण काय करेल? लगेच तलवार घेऊन देवकीला मारायला जातो. तेवढ्यात वासुदेव पायाजवळ येतात. म्हणतात असं नका करू, वाटल्यास तुम्ही तो 8वा पुत्र मारा, पण माझ्या पत्नीला मारू नका. दोघींना बंदीखान्यात ठेवतात. पण नारद मुनी असतात ना, आता पापाचा घडा भरायचा थोडासा बाकी होता. नारद मुनी म्हणतात की काय तो भगवंताचा, त्या भगवंताचा ऐकता तुम्ही? चतुरातो शिरोमणी. हा, तो कधी खोटं बोलेल तर कधी खरं बोलेल. जर तो 8वाच पहिला निघाला तर काय म्हणले? असं पहिला मुलगा झाला, गरगर फिरवला, आपटलं, मारलं. दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6वा मारला, 7वा मारला. 8व्याची वेळ येते. 8व्याची वेळ येत असताना इकडं देवकीचं तेज इतकं सुंदर दिसू लागतं. वास्तविक ते बंदी जेलमध्ये असल्यानंतर त्यांचं रूप कसं पाहिजे होतं, पण जेव्हा भगवंत परमात्मा येणार होते, देवकीचं तेज इतकं सुंदर दिसायला लागलं. पण इकडं कंसाची झोप उडाली होती. झोपेत दिसायचं की तो मरतोय असं घरी मध्ये मध्ये उठायचा, मध्ये मध्ये झोपायचा, मध्ये मध्ये त्याला स्वप्न पडायचे. पण इकडं देवकीचं इतकं सुंदर तेज दिसू लागलं. आणि होतंय काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मांचा जन्म झाला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपल्या घरी एखादं लहान बाळ जन्माला आलं, त्याच्यानंतर आपण काय करतो? त्याचं बारसं वगैरे असेल, काही असेल, मोठा कार्यक्रम करतो नाही का? भजन ठेवतो, कीर्तन ठेवतो. तसंच आता इतके दिवस 7 दिवस तुम्ही नाचले ना, आता पुस्तकाचं शेवटचं पान राहिलं त्या दिवशी सुद्धा आता एखादं भगवान श्रीकृष्ण परमात्मांचा जन्म झाला म्हणजे तुम्ही आनंद उत्सव करायलाच पाहिजे नाही का? म्हणून आता जर जो नाचला नाही त्याला भगवंत परमात्मा त्याच्या आयुष्यात नाचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी उठायचंय आणि आनंद उत्सव साजरा करायचा. सगळ्यांनी उठा. मागचे पुढचे ताई माई अक्का आजी बाबा काका काकू उठा उठा, पाय मोकळे करा जरा, उठा. ऐका महिला माता, फक्त वरती संस्थेच्या मुले पण आनंद घेतील आणि खाली आज हे बघा, आज आपल्याला फक्त एकच दिवस बाकी आहे. आजच्या दिवसच आपल्याला आनंद घ्यायला मिळणार आहे. तुम्ही उद्या मला आपली रुचिता दिदी हे तुम्हाला गायन करून दाखवतील आणि आनंद देतील. कोणीही कंटाळा करू नका. कंटाळा ज्याने केला ते शूटिंग मध्ये येणारच आहे, ते आम्ही उद्या पाहू. डीजे जेव्हा गाणं चालतं ना तेव्हा लग्न असतं, आपण शेजारचिनीला सांगतो माय व आधी आहे ना लग्न काय 100 धाव येस का, चाल ना
म्हणजे आपण नाचायला बोलवतो. ते घेरायच्या वेळेस माहितीये का तुम्हाला, घेरायच्या वेळेस ज्या बाईला घेरता येत नाही ती म्हणते तिनगर पापडे लाटायला जावं नाही, तिला घेरता येत. घेरायला काय लागते? ताकद. मग आता भगवंताचं नामचिंतन आपल्याला कुठेही ताकद लागते. इथं सुद्धा आपल्याला अशी ताकद दाखवायची आहे. इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंबाबाई दुर्गा देवी इथं प्रकट झाली पाहिजे की विखरण गावामध्ये मला कोणीतरी पुकारतंय असं देवीला वाटलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना वाटलं पाहिजे. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. 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 हाती घोडा पालकी 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 जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो 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 जय कन्हैया लाल की. सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद जोरात जोरात आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला. रास खेळू चला रंग उधळू चला. आला आला रे कान्हा आला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. राधे ओ राधे 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 हो राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे. राधे राधे ओ राधे राधे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे. ओ राधे राधे ओ राधे राधे. 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 राधे राधे म्हणून हा संसार टिकला असं म्हणतो की नाही? म्हणतो की नाही? म्हणजे आपल्या सगळं बोलायला ताकद आहे. आपल्याला भगवंताचं नाम चिंतनात ताकद. जन्माला कोण आलाय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत. जसं तुम्हाला आनंद झाला ना तसा इतका त्या गोकुळात आनंद झाला, इतका आनंद झाला ते तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतायत. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा. त्यांचा अंतही राहिला नाही पारही राहिला नाही, इतका आनंद त्या गोकुळातल्या लोकांना झालेला आहे. तिथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी इकडं पहिले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी वासुदेव आणि देवकी टेन्शनमध्ये पडतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की अरे आला तर खरी, आता कस काय वाचवू तुला. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात काय टेन्शन घेतात, एक काम करा, मला घ्या आणि तुमच्या मित्राच्या घरी घेऊन जा. कोणाच्या घरी? नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला, तिथं घेऊन जा. अरे म्हणले हातात तर बेड्या आहे. अरे तुम्ही बघा तर खरी. बेड्या निघून गेला. पुढं अरे तो दरवाजा लावलाय बंदी खाण्याचा, पुढे बघा तर खरी, तो सुद्धा निघाला. अरे बाकीचे ते शिपाई ते त्यांचं काय, बघा तर खरी, सगळे झोपून गेले. इकडं वासुदेव त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि घेऊन गेल्याच्या नंतर नंदाच्या घरी घेऊन गेले आणि तिकडं मुलगी जन्माला आलेली असते. तिचं नाव असतं योगमाया. तिला इकडं आणलं, म्हणजे भगवान परमात्मांना तिकडं घेऊन गेले, तिला इकडं आणलं. आणि इकडं आल्याच्यानंतर सगळे झोपले होते ते उठले. अरे 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 देवकीला पुत्र नाही कन्या झाली आहे. देवकीला पुत्र नाही, काय झाली आहे? कन्या झाली आहे. सगळे म्हणतात आता कंसाला आनंद होता, आता तरी माझं काळ मरून जाईल. बघितलं त्या ठिकाणी कंस धावपळत येतो, त्या मुलीला घेतो आणि गरागर फिरवणार. तेवढा ती योगमाया विजेच्या रूपात येते आणि म्हणते अरे मला काय मारतोय, तुला मारणारा तर गोकुळात वाढतोय. अशी स्थिती आहे. आणि तेव्हा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात. इतक्या गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बघायला जातात. इतक्या गवळणी अशी लाईनच्या लाईन लागलेली असते. सगळे मेकअप वगैरे करतायत, त्या ठिकाणी जातात. पहिली गवळण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना बघायला जाते आणि बघितल्याच्या नंतर वापस येते. आणि दुसरे विचारतात की कसा होता ग नंदाचा लाल, कसा होता. त्या ठिकाणी विचारलं, म्हणले असा होता ना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना. पाहिला नंदाचा नंद त्याने वेधिले मन. इतका सुंदर आहे की त्याला तिचं मन डायरेक्ट भगवंत परमात्माकडेच राहून जायचं. त्याला सोडू बाहेर निघू असं वाटायचंच नाही. दुसरी गवळण जाते, दुसरी गवळण बघते, नंतर येते, पाहून येते आणि नंतर बाकीच्या गवळण विचारते कसा होता ग नंदाचा लाल. दुसरी गवळण सांगते का ग, त्याची आई गोरी, त्याचे वडील गोरे, आणि हा असा काय, कसा होता तो. हा सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा. तेने आनंदाचा पुराला, तेने आनंदाचा पुराला. सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला नंदाचा. कसा होता तो सावळा. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. इतका आनंद होतो. मग का आनंद होतो यांना सगळ्यांना, तेच अभंगाच्या द्वितीय चरणात. ओ
अशी कला असते. म्हणून आमच्या ताईंनी असं असं काय काय मुलींना शिकवलेलं आहे. कारण वारकरी तुम्हाला आधीच सांगितलं, इथं उभा राहण्यासाठी जिजावं लागतं. परत एकदा मुलीसाठी टाळ्या वाजवा, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. असं नामचिंतन केलं ना तर भगवंत परमात्मा आपला उद्धार करण्याशिवाय राहणार नाही. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. का आनंद झाला? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आता आपल्याला सगळ्यांना नामचिंतन करायचे. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी, मागचे पुढचे, दादा काका बाबा सगळ्यांनी. आता ज्याने हात खाली केला त्याला त्याच्या शेजारच्याची. आता जर तुम्ही हात खाली केला, शेजारचा कुठे गेला? बोलायचं बरं. ते मागचे काय, ओ बाबा वरती हात करा, शेजारचा चालला जाईल. विठोबा रखुमाई